राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। हार्दिक पांड्याच्या पुनरागमनानंतरही मुंबई इंडियन्सला विजय काही मिळवता आला नाही। मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सामन्यातही पराभवाचे पाढे वाचले, पण दुसरीकडे गुजरातने आपल्या घरच्या मैदानात मोठा विजय साकारला। गुजरातने साई सुदर्शनच्या अर्धशतकाच्या जोरावर 196 धावांचा डोंगर उभारला। या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। गुजरातने 36 धावांनी विजय साकारत आपल्या गुणांचे खाते उघडले आहे। तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला शासनाने तत्वतः मान्यता दिलेली आहे। 1866 कोटी रुपयांच्या या आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधीही वितरित केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे केली। या विकास आराखड्यातील कामांमुळे येत्या 2 वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आवर्जून नमूद केले। फपाळवाडी आणि तावडी या गावांच्या मधोमध एका बसचा अपघात झाला। बसच्या उजव्या बाजूच्या पाठीची पिन निघाल्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्यानंतर बस उजव्या बाजूला पलटी झाली। या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही। अपघातग्रस्त बसचा क्रमांक MH11 BL 9335 असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले। जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। वाहनाच्या देखभालीतील त्रुटीमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। शहरातील सिद्धेश्वर पेठ येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातील दागिने चोरणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। त्याला अटक करत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 110 ग्रॅम सोन्याचे व 113 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले। अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर वय 38 राहणार बोदरी, जिल्हा जौनपूर, राज्य उत्तर प्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। राज्यात महायुती पुन्हा सत्तेवर आल्याच्या पार्श्वभूमीवर कमकुवत महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये गळती सुरू झाली आहे। इकडे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील लहान मोठे नेते शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष किंवा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल होत आहेत। करमाळा तालुक्यातील पूर्ण केलेल्या रस्त्यांच्या कामांची देयके अदा करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पार पाडण्यासाठी एका कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाकडून 30,000 रुपयांची लाच मागितली आणि तडजोडीत 20,000ची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या करमाळ्यातील उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये दरवर्षी शेतकरी लाभार्थीस मिळतात। या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात त्यांना आता दरमहा 1,500 ऐवजी अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत। सध्या आंध्र प्रदेशात कांद्याचे उत्पादन निघत आहे, त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी सोलापुरातील कांदा खरेदी करणे बंद केले आहे। त्यामुळे गेल्या 9 दिवसात सोलापूर बाजार समितीत तब्बल 171 ट्रकमधून 17,100 क्विंटल कांद्याची आवक कमी झाली आहे। शिवाय सरासरी दरातही प्रति क्विंटल मागे 100 रुपयांची घसरण झाली आहे। पंढरपूर कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बैठक घेऊन अधिकाऱ्यांना काम सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला असून 3 महिन्यात काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत लवकरच बाधित नागरिकांची बैठक आयोजित करण्यात येणार असून यामध्ये आराखडा सादर केला जाणार आहे। व्याजाच्या पैशासाठी चौघांनी एकावर कोयत्याने हल्ला केला, तसेच हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी त्याच्यासह त्याच्या पत्नीलाही मारहाण केली, त्यात तो जखमी झाला। गुरुवारी तारीख 27 रोजी रात्री 8:30च्या सुमारास देगाव रस्त्यावरील श्रीराम नगरात ही घटना घडली। धनंजय जगन्नाथ तेलंगे, महेश जगन्नाथ तेलंगे यांच्यासह आणखी अनोळखी दोघांचा गुन्हा दाखल झालेल्यात समावेश आहे।